ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पुण्यामध्ये ओबीसी कार्यकर्ते सध्या जल्लोष करताना दिसत आहेत। पुण्यात महात्मा फुले वाड्यावरती या ठिकाणी अनेक ओबीसी कार्यकर्ते सध्या जल्लोष करताना दिसत आहेत। आपण त्याच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, 6 महिन्यानंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले। खरं तर या 6 महिन्यामध्ये भुजबळ साहेब मंत्रिमंडळात नव्हते, तो ओबीसी व्हिजिएंटी आणि सामाजिक न्यायाची बाजू मांडणारा, कणखरपणे मांडणारा एकही मंत्री या कॅबिनेटमध्ये नव्हता। या तमाम ओबीसी समाजाला महाराष्ट्राची ही खंत होती की आमचा आवाज या कॅबिनेटमध्ये नाहीये। त्यामुळे आज भुजबळ साहेबांचं जे कॅबिनेटमध्ये समावेश झालेला आहे मंत्री म्हणून त्यांनी जी शपथ घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही सरकारचं अभिनंदन करतो। ओबीसी समाजामध्ये प्रचंड 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 अभिमान आहे, आनंद आहे या गोष्टीचा। आणि अशा वेळेस आता ओबीसीचे जे कोर्ट केसेस चालू आहे, जनगणनेचा विषय आहे आणि ओबीसीचे बाकी सगळे निधी आणि बाकी सगळे जे विषय आहेत याच्यामध्ये ओबीसी समाजाचा निश्चित या कॅबिनेटमध्ये एक मजबूत आवाज असेल। या गोष्टीचा ओबीसी समाज म्हणून आम्हाला अतिशय आनंद आहे। देर आहे दुरुस्त आहे, सुबह का भूला अगर शाम को घर आहे तो भूला नाही घेते। या न्यायाने जे झालं ज्याचा शेवट गोड, जसं भुजबळ साहेब म्हणले ज्याचा शेवट गोड ते सगळं गोड, त्या अर्थाने ठीक आहे, उशिरा का होईना भुजबळ साहेबांचा समावेश झाला। याच्याबद्दल ओबीसी समाजाबद्दल निश्चित आनंद आहे। खरं तर एक भ्रष्टाचारी गेला आणि दुसरा भ्रष्टाचारी मंत्रिमंडळामध्ये आला असं अंजली दमाने यांनी म्हणलेलं आहे। या सगळीकडे तुम्ही कसं बघता? नाही, अंजली दमाने या अत्यंत विकृत मानसिकतेची ही महिला आहे। तिने फक्त ओबीसीच्या नेत्यांच्याच पाठीमागं लागायचं अशी सुपारी घेतलेली दिसतीये। कारण की याच्या आधी या अंजली दमाने यांनी मग सिंचन घोटाळे असतील, आणखीन मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण कुठेतरी चांगलं होताना दिसलं की अंजली दमाने या टीआरपी साठी येणार आणि तिथं काहीतरी असं अर्थहीन तथ्यहीन बोलणार। न्यायालयाने भुजबळ साहेबांच्या बाबतीत जे काही निर्णय दिलेले आहेत ते महाराष्ट्रासमोर आहे। त्यामुळे अंजली दमाने याला नवीन कुठला तरी एखादा सावध सापडायचा असेल म्हणून चर्चेत यायचे, त्यामुळे त्याला आम्ही सिरियसली घेत नाही। त्या विकृत मानसिकतेची ही जी महिला आहे ती आता सामाजिक चळवळीमध्ये अशा सुपर्य बहादर यांची कमी नाहीये। त्यामुळे अंजली दमाने याला सर्व महाराष्ट्र ओळखतो। त्यांच्यावर शेतकरीचे पुरावे दाखवून कुठेतरी त्या बदलापूरला का याच्यामध्ये जागा लाटल्याचं प्रकरण पण त्यांच्यावर आहे। त्यामुळे स्वतःच झाकून ठेवायचं आणि फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरनं ओबीसी समाजाच्या भटक्या विमुक्तांच्या नेत्यांच्या पाठीमागा लागायचं अशी वाटचाल अंजली दमाने यांची आहे। त्यामुळं त्यांना देव सुबुद्धी देव। आणि तुम्ही इतर तुमच्या पक्षातले, तुमच्या जवळच्या पक्षातले जे कोण भ्रष्टाचारी नेते आहेत, जरा त्यांचं पण जे काही दप्तर तुमच्याकडे आलेलं आहे, फायली आलेल्या त्या पण चाळून बघावं असं मी अंजली दमाने यांना विनंती करतो। दमाने यांच्या बरोबरच मनोज जरांगे यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे सगळ्या मंत्रिमंडळाच्या प्रवेशाबद्दल। मनोज जरांगे नावाची महाराष्ट्राला 2 वर्षापूर्वी लागलेली कीड आहे। ती कीड उपोषण करते, हॉस्पिटलमध्ये जाऊन थोडी तरतरी आली की परत येणार। याला 2 दिवसापूर्वी असं जे प्रकरण घडलं त्याला पण जातीवादी रंग द्यायला हा मनोज जरांगे नावाचा विकृत माणूस तिथं गेला। या मनोज जरांगेला 10 मिनिटं बोलल्यानंतर 11व्या मिनिटाला चक्कर येऊन हा माणूस खाली पडतो। यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावायचं एक पाप आणि एक पातक केलेलं आहे। तरी पण मला एक विशेष वाटतं की एवढे सगळे गुन्हे दाखल असताना, त्या आंतरवालीच्या दगडफेकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असताना, SIT नेमलेली असताना हा मोकाट फिरतोच कसा? मग कायदा आणि न्याय व्यवस्था मनोज जरांगेला पकडू शकत नाही का? मनोज जरांगेला काही वेगळी ट्रीटमेंट आहे का? हा प्रश्न उपस्थित करतो। परंतु हा आनंदाचा क्षण आहे। अशा विकृत मानसिकतेच्या याच्यावर बोलणं आता सध्याचं तर ही वेळ नाहीये। आज भुजबळ साहेबांसारख्या ओबीसीच्या आवाजाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळलं हे आमच्यासाठी खूप जमेची आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे। याचं आम्ही स्वागत करतो। चंद्रशेखर भांगे, लोकशाही न्यूज, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।